जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 65। संलेखना प्रकार व स्वरूप। गोमटसार ग्रंथामध्ये शरीर त्यागाचे 3 प्रकार सांगितले आहेत। 1 च्युत, 2 चावित व 3 त्यक्त। जे शरीर आयु पूर्ण होऊन आपोआप सुटून जाते ते च्युत। जे शरीर विषभक्षण, रक्तक्षय, धातुक्षय, शस्त्रघात, अग्नीने जळून, पाण्यात पडून इत्यादी निमित्ताने सुटते ते चावित। आणि रोग वगैरे होऊन आता मरण अटळ आहे असे समजल्यावर विवेकाने संन्यास रूप परिणामाने शरीर सोडले जाते ते त्यक्त। वर सांगितलेल्या प्रकारांपैकी च्युत शरीर त्यागास स्वाभाविक मरण म्हणतात। चावित शरीर त्यागास कदळी घात अर्थात अपमृत्यू अकाल मरण म्हणतात। त्यक्त शरीर त्यागास समाधी मरण, संन्यास मरण, वीर मरण, पंडित मरण व संलेखना मरण अशी नावे आहेत। येथे थोडे विषयांतर वाटेल, पण वर्ण्य विषय संलेखना आणि मरण यातील फरक स्पष्ट व्हावा या हेतूने क्रमाने वर्णन केले आहे। ढोबळमानाने 1 भक्त प्रत्याख्यान, 2 इंगिनी आणि 3 प्रायोपगमन असे 3 प्रकार सांगितले आहेत। वरील प्रकार पाहण्या अगोदर येथे हे लक्षात ठेवावे की भोजनाचा क्रमिक त्याग करून शरीराला कृश करणे या दृष्टीने तिन्ही प्रकारामध्ये काही भेद नाही। जो फरक आहे तो शरीराकडे उपेक्षा बुद्धीने पाहण्याचा। 1 भक्त प्रत्याख्यान, स्वपर उपकार। ज्या संन्यासामध्ये आपल्या आणि परांच्याकडून झालेल्या उपकाराची अपेक्षा असते त्याला भक्त प्रत्याख्यान संन्यास म्हणतात। भक्त शब्दाचा अर्थ आहार आहे आणि प्रतिज्ञा शब्दाचा अर्थ त्याग आहे। म्हणजेच ज्या शरीर त्यागात अन्नपान क्रमाने शिस्तीने कमी करीत शरीर त्याग करतात ते भक्त प्रत्याख्यान किंवा भक्त प्रतिज्ञा संलेखना आहे। 2 इंगिनी मरण, स्व उपकार। ज्या संन्यासामध्ये आपल्याकडून उपकाराची अपेक्षा असते पण दुसऱ्याकडून होणाऱ्या वैयावृत्त इत्यादी उपकाराची अपेक्षा मुळीच नसते त्यास इंगिनी मरण अथवा इंगिनी समाधी म्हणतात। म्हणजेच या प्रकारात आपल्या शरीराची सेवा आपणच करीत असतो पण दुसऱ्यांकडून मुळीच सेवा करून घेत नाही। 3 प्रायोपगमन, अपेक्षा रहित। स्व आणि पर उपकाराच्या अपेक्षेने रहित समाधी मरणाला प्रायोपगमन म्हणतात। म्हणजेच या प्रकारात आपल्या शरीराची सेवा आपण स्वतःही करीत नाही आणि दुसऱ्यांकडूनही करून घेत नाही। म्हणजेच शरीराकडे मुळीच लक्ष नसते। यास पादोपगमन असेही म्हणतात। पादोपगमन असा शब्द घेतल्यास आपल्या पावलांनी संघातून निघून आणि योग्य प्रदेशात जाऊन जे मरण साधले जाते ते पादोपगमन मरण आहे। वरील प्रमाणे सामान्य रूप आहे। भगवती आराधना या ग्रंथामध्ये मरणाचे 17 भेद आहेत। त्यांची नावे अशी: 1 आविचिका मरण, 2 तद्भव मरण, 3 अवधी मरण, 4 आद्यंत मरण, 5 बाल मरण, 6 पंडित मरण, 7 आसन्न मरण, 8 बाळ पंडित मरण, 9 सशल्य मरण, 10 पलाय मरण, 11 वशार्त मरण, 12 विप्राण मरण, 13 गृध्रपृष्ठ मरण,
14 भक्त प्रत्याख्यान मरण, 15 इंगिनी मरण, 16 प्रायोपगमन मरण व 17 केवली मरण. हे 17 जरी प्रकार असले तरी त्याच ग्रंथात संक्षेपाने 5 प्रकार सांगितले आहे. 1 पंडित मरण, 2 पंडित मरण, 3 बाल पंडित मरण, 4 बाल मरण व 5 बाल मरण. यापैकी पहिले 3 मरण प्रशंसनीय आहेत. त्यांचे स्वरूप पहा. पंडित सदा सुखदास जी यांच्या शब्दात, क्षीण कहिए नाश हुए है कषाय, जिनके ऐसी भगवान केवली का निर्माण, गमन सो पंडित मरण है. बहुली वीरता विरत जे देशव्रत सहित श्रावक ते सूत्र की अपेक्षा तृतीय मरण जो बाल पंडित मरण ताविषय मरण है. बहुरी आचारांग की आज्ञा प्रमाण यथोक्त चरित्र के धारक साधु मुनि तिनिके पंडित मरण होय है. सो पंडित मरण 3 प्रकार है. 1 भक्त प्रतिज्ञा, दूजा इंगिनी, तीजा प्रायोपगमन. तिनिमय भक्त प्रतिज्ञा के तौ संघसी वैयावृत्ती करावे वा आपकी आप करे वा अनुक्रमसुम आहार कषाय देह को त्याग करे है. इंगिनी मरण में परकृत वैयावृत्त व आहार पान रहित एकाकी वन में देह का त्याग करे. कदाचित उठना बैठना चलना पसारना संकोचन सोवना या प्रकार आपकी आप करे. परसु टहळ न करावे. कदाचित विना कराया कोई करे तो आप मौनी रहे. बहुरी प्रायोपगमन विषय आपका वैयावृत्त आप भी न करे, परसु भी नहीं करावे. सुका काष्ठवत व मृतक की नाही सर्व काय वचन की क्रिया रहित यावज्जीव त्यागी होय. धर्मध्यान सहित मरण करे. ये 3 पंडित मरण के भेद है. बहुरी अविरत सम्यक दृष्टि व्रत संयम रहित केवल तत्वनिकी श्रद्धा करी सहित मरे सो बाल मरण जानना. बहुरी जाके सम्यकत्व व्रत दोऊ नहीं ऐसा मिथ्या दृष्टि ताके बाल मरण है. समाधी मरणोत्साह दीपक या ग्रंथात 7 भेद सांगितले आहेत. मूलतः ते 5 आहेत, पण पंडित मरणाचे 3 प्रकार समाविष्ट करून 7 प्रकार सांगितले आहेत. संलेखना विधी. सामान्य रूपाने आपण वर प्रकार पाहिले आहेत. विधी संबंधाने सांगण्या अगोदर साधकाने मृत्यू हा महोत्सव समजून तो यथाविधी पार पाडावा ही भावना रुजवावी. म्हणजे विकल्प वेदना यांचा अंश कमी होऊन निराबाध संलेखना पार पडते व योग्य फलनिष्पत्ती होते. विधी सांगताना प्रसंगानुसार श्रावकांच्या विधीचाही निर्देश केलेला आहे. संलेखना केवळ मुनीच धारण करू शकतात असे नव्हे, तर श्रावक देखील पात्र आहे. भक्त प्रत्याख्यान. गर्भान्वयादी 53 क्रियेमध्ये योग निर्वाण संप्राप्ती नावाची 31वी क्रिया आहे. महापुराणामध्ये या क्रियांचे विस्ताराने वर्णन आहे. साधकाने अंतसमय जवळ आला आहे असे समजून त्यावेळी उत्कटतेने वैराग्यपूर्ण एकत्व व अन्यत्व भावना भाकून संलेखना धारण करावी व साम्यभाव सहित शरीर त्यागासाठी हळूहळू शरीर कृश करावे. अशी ही 31वी क्रिया आहे. भक्त प्रत्याख्यान क्रियेमध्ये साधक अशी प्रतिज्ञा करतो की मी सर्वप्रथम हिंसादी पंचपापांचा त्याग करतो. माझा सर्व जीवाशी समताभाव आहे. माझे कोणाशीही वैर नाही. त्यामुळे मी सर्व आकांक्षांचा त्याग करून
समाधी योग्य परिणाम धारण करतो. मी सर्व अन्नपान आदी आहार, संपूर्ण आशा कषाय आणि सर्व पदार्थांविषयींचा ममत्व भाव यांना सोडून देतो. श्रावकाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याने शीत आणि उष्ण यामध्ये हर्ष आणि विषाद मानू नये. स्नेह, वैर आणि परिग्रह सोडून मधुर वचनांनी आपल्या कुटुंबियांना इतकेच नव्हे तर चाकरांना सुद्धा क्षमा मागावी आणि आपणही क्षमा करावी. छलकपट रहित आणि कृतकारित अनुमोदना यासहित केलेल्या सर्व पापांची आलोचना करावी. शोक, भय, विषाद, राग, कलुषता आणि अरती यांचा त्याग करावा. आपली शक्ती आणि उत्साह प्रकटवावा. संसाराच्या दुःखरूपी संतापाला दूर करणाऱ्या अमृतरूप शास्त्रांच्या श्रवणाने मन प्रसन्न ठेवावे. क्रमाक्रमाने कमी कमी करीत आहार सोडून दूध व ताक सेवन करावे. पुढे तेही कमी करीत कांजी किंवा गरम पाणी प्यावे. त्यानंतर त्यांचा देखील त्याग करून शक्त्यानुसार उपवास करून पंचनमस्कार मंत्र मनात धारण करून प्राणत्याग करावा. वरील श्रावकासाठी सांगितलेले विधी समर्थ श्रावकाविषयी आहे, पण काही श्रावक अशक्त रोगग्रस्त असण्याची शक्यता आहे. अशा श्रावकांनी गुरूंचा सत्संग साधावा. असा श्रावक गुरूंच्या आज्ञेने केवळ पाणी पिण्याची प्रतिज्ञा घेऊ शकतो. पुढे शरीर अत्यंत क्षीण झाल्यावर आणि मृत्यू अगदी जवळ आल्यावर पाण्याचा सुद्धा त्याग करावा. वस्त्र मात्र परिग्रह ठेवून व बाकी सर्व परिग्रहांचा त्याग करून घरी अथवा गुरु सान्निध्य, खाद्य, स्वाद्य व लेह्य यांचा त्याग करावा.